ब्रेकनंतर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये बातमी आहे। कोल्हापूरमधून लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती शरद पवार यांनी ढासळलेला बुरुज पुन्हा एकदा बांधण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याचे संकेत काल पंढरपुरात झालेल्या एका कार्यक्रमात दिसले। कोल्हापुरातले उद्योजक आणि राजकारणी धनंजय महाडिक यांनी कारखाना सोडून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करावी अशी स्पष्ट सूचना शरद पवार यांनी दिली आहे। गेल्या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांच्या बंडखोरीने आणि राजू शेट्टी यांच्या उमेदवारीने कोल्हापुरात राष्ट्रवादीला खिंडार पडलं होतं। त्यामुळे यंदा तेच खिंडार बुजवण्यासाठी पवारांनी ही चाल पुढे केल्याचं कळतंय। धनंजय महाडिकांनी आपल्या भाषणाचा शेवट करत असताना त्यांनी सांगितलं की मला आशीर्वाद पाहिजे। आता आशीर्वाद देणं हे मला माहिती नाही कोणाचं काम आहे, पण साथ करणं, पाठिंबा देणं आणि पाठीशी वर आणणं आम्हा सगळ्यांचं काम आहे। म्हणून मी त्यांना सांगतो की हा कारखान्याचं काम तुम्ही उत्तम करताय याचा मला आनंद आहे। आता पुढचे 2-3 महिने जरा कोल्हापुरात लक्ष द्या, आणखी एक मोठं काम असलं। आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। रणजित माझगावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रणजित, शरद पवारांनी संकेत दिलेले आहेत महाडिक यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचे, पण महाडिक हे खंबीर नेतृत्व कोल्हापुरातून ठरू शकतं का? खरं तर कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे राखण्यासाठी शरद पवारांनी किंवा ज्या शरद पवारांनी गेली 10 वर्ष धनंजय महाडिक यांना निवडणुकीपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता, त्याच महाडिकांना आता आपल्या एनसीपी कडून उमेदवारी देण्याची पाळी शरद पवार किंवा एनसीपीवर आलेली आहे। धनंजय महाडिक यांनी गेली 13 वर्षांमध्ये जी कामं केलेली आहेत युवा शक्तीच्या माध्यमातून, मग महापूर असू दे, भूकंप असू दे किंवा अन्य गोष्टी असू देत, कोणत्याही क्षणी पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते ते स्वतः धावून जातात। त्यामुळे कोल्हापुरामध्ये सध्या लोकसभेसाठी तिन्ही पक्षांकडे सक्षम उमेदवार नाही आणि गेली 10 वर्ष धनंजय महाडिकांची जी तयारी आहे ही तयारी पाहता आणि कोल्हापूर मध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला जी नामुष्की सहन करावी लागली होती ती पुसून काढण्यासाठी सध्या पर्याय हा केवळ धनंजय महाडिक आहेत। आता धनंजय महाडिक राष्ट्रवादी सोबत जातात, शिवसेनेकडे जातात किंवा अन्य ते अपक्ष म्हणून उभं राहतात हे काही दिवसानंतर ठरेल, पण काही 2 महिन्यांपूर्वी जेव्हा अजित पवार कोल्हापुरामध्ये आले होते त्यांनी सुद्धा असे संकेत दिले होते की धनंजय महाडिक तुम्ही आमच्यासोबत काम करा, आणि आता शरद पवार सुद्धा असे संकेत देत आहेत की आता तुम्ही लोकसभेची तयारी करा। याचा अर्थ सध्या तिन्ही पक्षांकडे फक्त एकच सक्षम पर्याय तो म्हणजे धनंजय महाडिक आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांची तयारी चालू आहे। पण महाडिकांनी स्वतःची उमेदवारी कुठला पक्ष असेल हे जाहीर केलेलं नाही आहे, ते येत्या कालावधीमध्ये ठरतील। पण काही दिवसांपूर्वी त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यामध्ये ते म्हणले होते सध्या पक्ष महत्वाचा नाही, माझे लोक महत्वाचे आहेत, मी शेवटी ठरवणार कुठल्या पक्षात जाणार, सध्या माझी ताकद म्हणजे कोल्हापूरकर आहे। त्यामुळे त्यांची तयारी किती आहे आणि पक्षांना कोणाची गरज आहे हे स्पष्ट चित्र आता या प्रकारावरून दिसून येतं। रेश्मा, नक्कीच।